नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत SYBAचा स्थूल अर्थशास्त्राचा बचत हा टॉपिक. अर्थव्यवस्थेत उत्पन्न फक्त तात्पुरत्या उपभोगासाठी खर्च करणे पुरेसे नसते. व्यक्ती, कुटुंब किंवा समाज काही उत्पन्न बचत म्हणून बाजूला ठेवतो. स्थूल अर्थशास्त्रात बचत ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे, कारण ती प्रत्यक्ष आर्थिक विकासाशी निगडीत आहे. बचत नसल्यास उद्योगाला भांडवल मिळत नाही, उत्पादन मर्यादित राहते, रोजगार निर्मिती कमी होते आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढत नाही. त्यामुळे बचत आणि आर्थिक विकास यांचा संबंध काय आहे? अतूट आहे. बचत व्यक्तिगत गरजा पूर्ण करून भविष्यातील आवश्यकतांसाठी, म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे यासाठी पैसे राखण्याचे माध्यम आहे. तर राष्ट्रीय पातळीवरती आर्थिक स्थैर्य, गुंतवणूक आणि विकास यासाठी काय होते? आवश्यक निधीची निर्मिती करते. अर्थतज्ञ J.M. केन्स यांच्या मते बचत म्हणजे उत्पन्नाचा तो भाग जो उपभोगासाठी खर्च केला जात नाही. म्हणजे आपण काही पैसा हा भविष्यासाठी राखून ठेवतो, नाही का, तो आपण खर्च करत नाही स्वतःला. बचत म्हणजे उत्पन्नाचा तो भाग जो उपभोगासाठी खर्च केला जात नाही, तर भविष्यातील वापरासाठी बाजूला काढून ठेवला जातो. सोप्या भाषेत सांगायचे तर उत्पन्नाचा खर्च न केलेला भाग बचत होय, जो भविष्यातील गरजा, गुंतवणूक किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखून ठेवला जातो. बचत म्हणजे फक्त पैसे साठवणे नाही, तर ती उत्पन्नाचा एक भाग आहे जो तात्काळ खर्च न करता भविष्यातील आर्थिक गरजा किंवा गुंतवणुकीसाठी सुरक्षित ठेवला जातो. स्थूल अर्थशास्त्रात बचत ही राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन, रोजगार, महागाई आणि आर्थिक स्थैर्य या सर्व घटकांवर प्रभाव टाकते. ती केवळ व्यक्ती किंवा कुटुंबापुरती मर्यादित नसून राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीची कळी मानली जाते. उत्पन्नातून बचत वजा केल्याने उद्योग व व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध होते. गुंतवणूक वाढते, ज्यामुळे उत्पन्नात काय होते? वाढ होते. रोजगाराच्या संधी निर्माण होतात. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. महागाई आणि चलन फुगवटा काय होतं? नियंत्रित केला जातो. आपत्कालीन परिस्थितीत व्यक्ती किंवा समाज आर्थिक दृष्ट्या सुरक्षित राहतो. आता आपण बचतीचे कार्य पाहूया. पहिला कार्य आहे बचतीचा गुंतवणुकीस साधन पुरवणे. बचत ही उद्योग, शेतकरी, व्यवसाय व सरकारासाठी भांडवलाचा स्रोत ठरते. जेव्हा व्यक्ती किंवा कुटुंब उत्पन्नाचा काही भाग बचत म्हणून बाजूला ठेवतो, ते पैसे बँकांमार्फत कर्जाच्या रूपात उद्योगांना व व्यवसायांना दिले जातात. यामुळे काय होतं की नवीन उद्योग सुरू होतात, विद्यमान व्यवसाय विस्तारित होतात. म्हणजे जे चालू व्यवसाय आहेत त्यांचा काय होतं? विस्तार होतो व अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं? गुंतवणूक वाढते. दुसरा मुद्दा आहे आपला उत्पादन वाढवणे. बचत झालेल्या निधीचा वापर उत्पादन वाढवण्यासाठी केला जातो. नवीन उद्योग, मशिनरी, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा व तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी बचत उपयुक्त ठरते. परिणामी देशातील एकूण उत्पादनाची पातळी काय होते? वाढीस लागते. विविध वस्तू व सेवांचा काय होतो? पुरवठा वाढतो आणि बाजारपेठ अधिक सक्षम बनते. तिसरा मुद्दा आहे रोजगार निर्मिती. बचतीतून निर्माण झालेल्या गुंतवणुकीमुळे काय होतं? उद्योग व व्यवसाय सुरू होतात आणि ते विस्तारतात. हे रोजगाराच्या संधी निर्माण करतात, ज्यामुळे बेरोजगारी काय होते? कमी होते. उद्योगांमध्ये अधिक मजूर लागल्याने लोकांना रोजगार मिळतो, उत्पन्न वाढते आणि सामाजिक स्तरही टिकते. चौथा मुद्दा आहे आपला राष्ट्रीय उत्पन्न वाढवणे. उत्पादन व गुंतवणुकीमुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढते. बचतमुळे निर्माण झालेल्या निधीचा वापर उद्योग व सेवांमध्ये केला जातो, ज्यामुळे आर्थिक उत्पादन व GDP वाढते. यामुळे लोकांचे जीवनमान सुधारते, करदाता वाढवतात,
आणि देशाच्या आर्थिक सामर्थ्यात काय होते? वृद्धी होते. 5वा मुद्दा आहे आपला महागाई नियंत्रण. उपभोगावर तात्काळ दबाव कमी होतो आणि जास्तीत जास्त लोक उत्पन्नाचा काही भाग बचत करतात. यामुळे मागणी नियंत्रित राहते आणि किमतींवर अनावश्यक दबाव कमी होतो, ज्यामुळे महागाई रोखली जाते. तसेच चलन कपात किंवा किमतीच्या अनियंत्रित चढउतारावरही बचत थोडा ताळमेळ राहते बचतीची. 6वा मुद्दा आहे आपला भविष्यकालीन आर्थिक सुरक्षा. व्यक्ती, कुटुंब व समाज आपत्कालीन परिस्थितीसाठी सुरक्षित राहतात. आजार, अपघात, रोजगार गमावणे, नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य आर्थिक संकटे असल्यास बचत संकट काळात मदत करते. यामुळे व्यक्ती आर्थिकदृष्ट्या काय राहते? आत्मनिर्भर राहते आणि भविष्याविषयी आत्मविश्वास निर्माण होतो. बरोबर आहे. आपल्याकडे आपण जर चालू वर्षात जे आपलं उत्पन्न आहे त्या उत्पन्नातील काही भाग जर आपण भविष्यासाठी ठेवून दिला तर आपण नक्कीच वर्तमान काळात आत्मविश्वासाने जगतो. अरे भविष्यात काहीही घडलं तरी माझ्याकडे बाबा त्या समस्येला, त्या घटनेला सामोरं जाण्यासाठी मी काय केलेलं आहे? भविष्याची तरतूद बाजूला काढून ठेवलेली आहे. पुढे आहे आर्थिक स्थैर्य राखणे. बचत आर्थिक चक्रातील संतुलन व स्थैर्य राखते. जास्त बचत असलेली अर्थव्यवस्था अचानक मागणी वाढ आणि कमी झाल्यास सुलभतेने नियंत्रित राहते. आर्थिक अस्थिरतेचे जे धोका आहे ते काय होतं? कमी होतं आणि समाजाच्या आर्थिक परिस्थितीवर दीर्घकालीन स्थिर परिणाम घडून येतो. 8वा मुद्दा आहे आपला वित्तीय धोरणांसाठी आधार. सरकारच्या वित्तीय धोरणाचा योग्य वापर बचतीवर अवलंबून असतो. बचतीमुळे कर्ज पुरवठा सहज शक्य होतं. सार्वजनिक खर्च व्यवस्थापन सोपे होते आणि सरकार काय करतं? अनुदान, विकास प्रकल्प किंवा आर्थिक पुनरुद्धार योजनांना निधी देऊ शकतो. सारांश: बचत म्हणजे उत्पन्नाचा तो भाग जो तात्काळ उपभोगासाठी खर्च न करता भविष्यातील गरजा, गुंतवणूक आणि अल्पकालीन परिस्थितीसाठी राखला जातो. स्थूल अर्थशास्त्रात बचत ही आर्थिक विकासाची कडी, रोजगार निर्मितीची गती, राष्ट्रीय उत्पन्न वाढ, महागाई नियंत्रण, आर्थिक स्थैर्य व वित्तीय धोरणाचे आधार या सर्व गोष्टींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे जर बचतीवर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर लिहायचे. प्रस्तावना, व्याख्या, अर्थ, त्यानंतर बचतीचे कार्य. मग तुम्हाला 7 ते 8 कार्य तिथे लिहिणं अपेक्षित आहे आणि प्रत्येक प्रश्नाला सारांश लिहिणंच आहे. धन्यवाद.